श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा निमित्ताने त्याच ठिकाणी श्रीरामाची मूर्ती का प्रतिष्ठापित होत आहे याचे वैज्ञानिक सत्य काय आहे हे थोडक्यात. परमात्म स्वरूप आत्मे जेव्हा या भूमीवर अवतार घेतात त्यावेळी त्यांच्या दीर्घ संचारानंतर त्यांचे जन्म आणि मृत्यूच्या ठिकाणी त्यांच्या शरीरातून निघणारे आत्मे त्या ठिकाणच्या वातावरणात एक स्पंदने निर्माण करत असतात आणि त्या ठिकाणी जाणाऱ्या जीवात्म्यावर संस्कारित होतात. आपण त्याला आशीर्वाद म्हणूया. ही स्पंदने अत्यंत पवित्र, मंगलमय आणि शुभ आघात करणारी असतात. याचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे नागपूर, महाराष्ट्र येथे मुस्लिम संत श्री ताजुद्दीन बाबांच्या दर्गा हा होय. आपण जाल तेव्हा ही स्पंदने आपल्याला त्या ठिकाणी प्रकर्षाने जाणवतील. मी मुद्दाम मुस्लिम संतांचा उल्लेख या ठिकाणी केला कारण ते सुद्धा परमात्मा रूपाचे होते. दुःखी जीवावर प्रेम करणारे आणि त्यांचे दुःख दूर करणारे होते. तद्वतच श्रीरामाच्या अयोध्येत त्या जागी श्रीरामाचे अस्तित्व आत्मरूपाने आहे. त्या जागी त्यांची स्पंदने जाणवतात आणि म्हणूनच तेथे मंदिराच्या उभारणीसाठी तत्कालीन संतांनी आग्रह धरला. ती स्पंदने प्रत्येक जीवात्म्याला आशीर्वाद देतील. राजा भोजाच्या नगरीतल्या सिटी टुडे या वर्तमानपत्रांनी आणि त्यांचे मुख्य एडिटर श्री सतीश पिंपळे यांनी येथेच मंदिर का झाले, कसे झाले याचा सत्य इतिहास रामराज बैठे त्रैलोका या पुस्तकाच्या माध्यमाद्वारे प्रगट केला. त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. जय श्रीराम आणि त्यांच्या पूर्ण टीमला मी शुभाशीर्वाद देतो.